घरातली सगळी कामं झाली होती. त्यानंतर थोड्या वेळ बाहेर असेच गप्पा मारत बसले होते. म्हटलं केस पण विंचरून घ्यावा, हेअरफॉल एवढा व्हायला लागलाय ना आता. डिलिव्हरी नंतर माझे केस जास्तच गळायला लागलेत. आता काय करणार, आता यावर घरगुतीच काहीतरी उपाय करायला पाहिजे, नाहीतर केसांचा टक्कलच पडून जायची वेळ येईल. संध्याकाळी मला छोले बनवायचे होते, ते इथे भिजत घातले. आणि आज मला हे कपाट आवरून घ्यायचं होतं. एवढे कपडे झालेत ना. पहिले आम्हाला दोघांना एवढं कपाट बरोबर व्यवस्थित पुरायचं, पण आता बाळ आल्यापासून ना कपडेच एवढे झालेत ना, आता कुठं ठेवावं तेच कळत नव्हतं. त्यांचे आणि बाळाचेच कपडे एवढे आहेत का माझ्या कपड्यांना जागाच नाही. पण तशीच कशी बशी जागा करून सगळे कपडे व्यवस्थित अरेंज करून ठेवून दिले. आता संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ झाली होती आणि लाईटच गेली. चार्जिंगचं बल आहे पण त्याने एवढं जास्त उजेड पडत नाही. पण तसंच स्वयंपाक करायला घेतला. म्हटलं आधी कॉफी करून प्यावा. बऱ्याच दिवसानंतर मी अशी दुधाची कॉफी करून पिते. कॉफी केली, पिऊन घेतली. आता स्वयंपाक करायचा होता. लाईट काय येत होती जात होती. स्वयंपाक करताना एवढं गरम होत होतं ना, अंगातून घामच गळत होता. जसं स्वयंपाक चालू होता, आज शेवयांची खीर बनवायची होती, छोलेची भाजी, चपाती, भात असं जेवण बनवायचं होतं. कधीतरी काहीतरी चांगलं करायला गेलं मध्येच काहीतरी होतं. ही लाईट आता आली बघा, थोड्या वेळाने परत जाईन, असं सारखं तिथं चालू होतं. काय कळत नव्हतं. म्हटलं जर असंच चालत राहिलं ना, आता आपलं स्वयंपाक पण राहायचा. म्हटलं स्वयंपाकच करून घ्यावा. खीर बनवून घेतली आणि बाकीचा स्वयंपाक सुद्धा करून घेतला. असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.